हाय सर्वांना. शेवयाची खीर सगळेच खातात, परंतु तुम्ही कधी साबुदाण्याची तिखट खीर खाल्ली का? नाही ना. चला मी आज तुम्हाला झटपट करून दाखवते. त्यासाठी मी ते साबुदाणा भिजवून घेतला आहे. त्यानंतर बटाटे कट करून घेतलेत. वाटण्यासाठी मी ते शेंगदाणे आणि मिरची घेतली आहे. वाटण आपलं रेडी आहे. आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी मी कढई गरम झाल्यानंतर तेल टाकलं. तेल टाकल्यानंतर बटाटे टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ टाकले. त्यानंतर आपल्याला बटाटे छान मिक्स करून घ्यायचेत आणि वाफेवर शिजवून घ्यायचेत. त्यानंतर जो भिजवलेला साबुदाणा आहे तो मस्त यामध्ये आपण टाकणार आहोत. साबुदाणे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे शेंगदाणे आणि मिरचीचं ते वाटण टाकलेलं आहे मी आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपली साबुदाण्याची तिखट खीर तयार आहे. एकदा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. असाच सपोर्ट कायम असू द्या.